आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ए वेद, थांब थांब, घाईघाईत कुठे निघालायस? ऑफिसला. काही काम आहे का तुझं? काम आहेच, नीट उभं राहा. म्हणजे? अरे रात्री अपरात्री तुम्ही फिरत असता बाहेर. कुणाची वाईट नजर लागायला नको तुम्हाला. आल्या गेल्याची, कुणा नेल्याची, भूता खेताची, शेजाराची पाजाराची, कुणाचीही नजर तुला लागू नये. आजी काय करतेस तू? चल येतो मी. ए थांब, निघालास कुठे? अरे आजीशी 5 मिनिटं बोल. दिवसभर कामात असता, माझ्याशी कधी बोलणार? बोल. किती गुणाचं आहे ग माझं लेक, खरंच किती काम करते. मला सांग, त्या सायलीकडे तू गेला होतास ना? कशी आहे रे स्वभावानं ती? प्रेमळ. घरात कोण कोण असतं तिच्या? त्या एकट्याच राहतात आय गेस. मग अचानक असं कुणाकडे धडकायचं त्रास होत नाही त्यांना? पण तसं त्यांनी जाणवूच दिलं नाही. तुला सांगतो, आम्ही नको नको म्हणत असताना सुद्धा आम्हाला गरमागरम जेवू घातला आणि आमच्या मस्त गप्पा झाल्या. पण तू किती वेळ तुझा मोबाईल तिथं बदली करून आलास. अगं त्यांचा आणि माझा फोन सेम आहे आणि तो एकाच ठिकाणी ठेवला गेला होता. त्यामुळे झालं असं की घाईघाईत मी माझा फोन उचलायचा ऐवजी त्यांचा फोन उचलून घेऊन आलो. असं झालं होय? आजी तुला का इतके प्रश्न पडतायत? काय नाही रे, सहजच रे. एकतर तुम्ही दिवसभर कामात असता, मी इथं घरात असते, मग तुमची काळजी वाटते बाळा. चल जातो मी. येतो येतो म्हणावं. आणि पाऊस आहे, जरा सांभाळून जा. हो. बाईक सांभाळून चालव. हो. जा. माणसाला त्याच्या कर्माची फळं या इथंच मृत्यू लोकात भोगावी लागतात बाबा खोत. बोल, गोदानं आता काय केलं? एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय नाना. वेदच्या स्वप्नात हल्ली एक बाई येते आणि वेदनी मला तिचं जे वर्णन सांगितले ना, ते ऐकून माझी खात्री पटली आहे नाना. ती दुसरी तिसरी कोणी नसून गोदाच असणार. ती का स्वप्नात येत असेल वेदच्या? आणि वेद तर म्हणतो की ती जे सांगते तसंच घडतं. गोदा का करत असेल असं? अरे तुझ्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. प्रतिशोध घेण्यासाठी अतृप्त आत्मा माध्यमाच्या शोधात असतोच. पण नाना, मला भीती वेगळीच वाटतेय की गोदाने समजा तिच्या माझ्याबद्दल किंवा तिचा मृत्यू कसा झाला याबद्दल वेदला सांगितलं तर? शक्यता नाकारता येत नाही. पण कसं आहे, गोदाला जर असं काही सांगायचं असतं तर आतापर्यंत तिनं सांगितलं असतं ना. हो बरोबर आहे, पण नलीचं लग्न तिनं का मोडलं? तेही वेदचं कारण सांगून. वेदचं आणि नलीचं अफेअर आहे असं सांगून नलीचं लग्न मोडण्यामागे काय हेतू आहे? हे होणार याची कल्पना मी आधीच दिली होती. एका तिकळीच्या मागं दुसरी तिकळी उभी राहणारच. गोदा नलीला मदत करतीये कारण त्या दोघी सुद्धा तिकळी आहेत. एक लक्षात घे, वेद, नली आणि गोदा असं त्रिकूट निर्माण होतंय आणि ते फार भयंकर आहे. नाना, याच्यावर उपाय काय? कसं आहे ना खोत, सूर्याच्या प्रखर किरणांपासून वाचण्यासाठी आपण डोळ्यावर गॉगल घालू शकतो. अरे पण सूर्याला कसं लपवणार सांग ना? मी अतृप्त आत्म्याला काही काळ रोखू शकतो, पण सर्व शक्तिमान नियतीला रोखण्याचं आणि विधी लिखित बदलण्याची ताकद कोणाच्यातच नाही. त्यामुळे परमात्मा जे घडवणार ते घडणारच. सावध राहा बाबाराव खोत, सावध राहा.
वेद आणि नलीच्या तू पाठीशी आहेस म्हटल्यावर यातून नक्कीच काहीतरी चांगलं होईल. पण कधी कधी अशा घटना घडतात की फार गोंधळून जातो. नलीचं लग्न तू का मोडलंस? शंकर, एवढं गोंधळायला काय चाललंय तुला? कारण वेदच्या स्वप्नात एक बाई येते आणि तिचं वर्णन अगदी मीच असते ती. काय? शंकर, कारण खूप आहेत, पण महत्वाचं कारण म्हणजे नली आणि वेदची मैत्री. नलीच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे मी वेदला त्याच्या स्वप्नात दाखवत असते. अगं पण नलीचं लग्न ठरणार होतं ना? ते मीच मोडलं कारण ते अशक्य होतं. देसाईंच्या मुलासोबत जर नलीचं लग्न झालं असतं ना तर खूप त्रास झाला असता नलीला. आणि शंकर, माझे बोल लक्षात ठेव. नली आणि वेद एकत्र आले तर आणि तरच नलीचं भलं होईल. ती खूप गोड आणि निर्मळ मनाची मुलगी आहे. तिची ना सहनशक्ती अफाटी. लहानपणापासून इतकं भोगलंय ना तिने. तिच्या दुःखाची कल्पना फक्त मीच करू शकते. पण वहिनी, मला असं वाटतं की दादाला पण आता संशय आला की वेदच्या स्वप्नात तूच दिसतेस. अगं, गावडे कुटुंबाशी त्याचा आधीच वैर आहे. त्यात नली आणि वेदचं जवळ येणं त्याला आत्ता सहन होत नाहीये. पुढे जाऊन तो काहीतरी याचा नेम नाही. बाबाराव खोतचे हात मातीचे. नियतीच्या महापुरात कुठपर्यंत तग धरणार आहे? विरघळून जातील. जे विधिलिखित आहे ना ते उधळून टाकण्याची ताकद बाबाराव खोतात नाहीये. वहिनी, पण ते जर दादासमोर पुन्हा दोघं एकत्र आले ना तर तो शांत नाही बसणार. आणि त्यात त्यानं नलीचं काही केलं तर? अरे शंकर, आहे ना मी. बाबाराव खोताला मुळासकट उपटून काढणार मी. शंकर, त्या नलीची संघर्ष करण्याची ताकद अरे अफाटे. समाजाने कितीही दूषण लावली ना तिला तरी ती डगमगत नाही. अरे रोज नव्या उमेदाने संघर्षाला तयार राहते. हे जे नली करते ना ते मी नाही करू शकले शंकर. हरले अरे मी. पण एक लक्षात घे, नलीची जीत म्हणजे माझी जीत. आपल्या वेदसाठी नली हीच मुलगी योग्य आहे. वेदचा संसार सुखाचा करेल. जोडाही शोभून दिसतो. आणि नलीच्या माध्यमातून मला समाजाला सांगायचंय की तिकडी ही अशुभ आणि अपशकुनी नसते. ही अंधश्रद्धा, ही अमानुष अंधश्रद्धा मला मुळासकट उपटून काढायची.